भाजप आणि काँग्रेसचा जाहिरातींचा धडीमार बघितल्यानंतर आम्ही टोटल जाहिरातीला आणि कॅम्पेनलाच आम्ही कमी करतो, जे जाहिरातीच्या कॅम्पेनला. पण आमचे कार्यकर्ते आहेत ते त्याच आमच्या जाहिराती आहेत, त्यामुळं आमचं काही थकणार नाही. पण हे इतका प्रचंड पैसा काँग्रेसनेही कुठून अचानकपणाने आणला आहे. आम्ही एकत्र निवडणुका लढवतो तेव्हा एवढा पैसा नसायचा, पण आज मात्र बरेच शक्तिशाली ते पण झालेले आहेत. आणि भाजपचं तर सगळे देशातले उद्योजक त्यांच्याच पाठीशी उभा आहेत. अनेक महत्त्वाची चॅनल उद्योगपतींनी विकत घेतले आहेत, जी भाजपसाठी वापरली जात आहेत. ठीक आहे, पण ह्या सगळ्या गोष्टीला बाजूला ठेवून जनता अनेक वेळा निर्णय घेत असते. आणि मला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये त्याची प्रचिती देशातल्या जनतेलाही खोटानाटा प्रचार करून काही काळ काही लोकांना फसवलं जातं, पण सर्व काळ सर्व लोकांना कधीच फसवता येत नाही. त्यामुळं जाहिरातीचं जे तंत्र मोदी साहेबांचं लोकसभेला चाललं आहे, जी लाट आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली ती फार काळ राहिली नाही. उदाहरण सांगायचं झालं तर परवा झालेल्या बाय इलेक्शन्समध्ये भाजपच्या जागा ठेवू शकलो नाही. त्यामुळे लाटा फार काळ चालत नाही. जितक्या लाटा गतीने आणि मोठ्या येतात तेवढ्याच गतीने त्या ओसरत असतात, हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे लाट तर संपलेलीच आहे. आणि आता 22 सभा घेऊन देत किंवा महाराष्ट्रात 44 घेऊन देत किंवा 288 घेऊन देत, ती जादू कधीच संपलेली आहे. बोलणं एक आणि करणं दुसरं आहे हे लोकांच्या लक्षामध्ये आलं. त्यावेळी लोकांना आवडायचं की मी पाकिस्तानला जाब विचारेन, जवान होके सर वापस लाएंगे, तरुण मुलं भारत माता की जय म्हणून घोषणा द्यायची. पण कसलं काय हो, सर वापस लाएंगे का लायचं? नवाज शरीफ को वापस लेके आए. आजपर्यंतच्या देशाच्या कुठल्या पंतप्रधानांनी नवाज शरीफनं नव्हतं बोलवलं, याने बोलवलं. 47 जवान शहीद झाले. देशाने हिंमत विचारायची हिंमत नाही दाखवली. चीनचा मंत्री गुजरातमध्ये येऊन अहमदाबादमध्ये दांडिया बघतोय, त्याच्यापुढं आपली मुलं मुली नाचतायत आणि त्याचवेळी चीनचं सैन्य भारतीय सीमेमध्ये घुसतंय. देशाच्या सुरक्षेबद्दल बोलणाऱ्या नेत्यानं देशाला साधा सुरक्षा मंत्री दिला नाही. संरक्षण मंत्री पदासारख्या एका महत्त्वाच्या पदाचा चार्ज वित्तमंत्र्याकडं, ही शोकांतिका देशामध्ये यापूर्वी कधी नव्हती.